गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाडांचे कार्यकर्ते भिडले। विधिमंडळ परिसरामध्ये दोन्ही नेत्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी, एकमेकांचे कपडे फाटेपर्यंत भांडण। मारहाण करणारा पडळकरांचा कार्यकर्ता मकोका गुन्ह्यातील आरोपी। जितेंद्र आव्हाडांचा आरोप, मुख्यमंत्री प्रकरण गांभीर्याने घेतील असा विश्वास। आव्हाडांची प्रतिक्रिया। विधान भवनात गुंडांना प्रवेश कोणी दिला हे तपासा। पडळकर आणि आव्हाड राड्यानंतर उद्धव ठाकरेंची विधानसभा अध्यक्षांकडे मागणी। विधान भवनातल्या राड्या प्रकरणी आमदार गोपीचंद पडळकरांनी मागितली माफी। बावनकुळे आणि महाजन यांच्या सोबत चर्चेनंतर पडळकरांकडून दिलगिरी व्यक्त। अहवाल मागवला आहे, उचित कारवाई केली जाईल। पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांच्या राड्याची विधानसभा अध्यक्षांकडून दखल। विधान भवनाच्या आवारामध्ये हाणामारी होणं हे महाराष्ट्राला न शोभणारं, कडक कारवाई करा, फडणवीसांची विधानसभा अध्यक्षांना विनंती। साहेब, आम्ही गोपीचंद पडळकरांना मारणार। जयंत पाटलांसमोर आव्हाडांच्या कार्यकर्त्यांचं विधान। आक्रमक कार्यकर्त्यांशी जयंत पाटलांसोबत चर्चा। उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये 30 मिनिट चर्चा। विधानसभा विरोधी पक्ष नेतेपद, त्रिभाषा सूत्र आणि हिंदी सक्तीवर चर्चा। हिंदीची सक्ती हवीच कशाला हे पुस्तक ठाकरेंकडून फडणवीसांना भेट। मुख्यमंत्री फडणवीस आणि उद्धव ठाकरेंमध्ये 30 मिनिट चर्चा। दोघांमध्ये राजकीय चर्चा झाल्याची ही माहिती। कालच्या भेटीनंतर या भेटीमुळे नव्या चर्चा। हनी ट्रॅपवरनं नाना पटोलेंचा विधानसभेमध्ये पेनड्राईव्ह बॉम्ब। हनी ट्रॅपचा मुद्दा सरकार गांभीर्यानं घेत नाही, पटोलेंचा हल्लाबोल, तर सरकार गांभीर्यानं तपास करतंय, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं उत्तर। शालेय विद्यार्थ्यांच्या जेवणामध्ये अळ्या, जेवण खाण्यास नकार दिल्यानं संस्थाचालकानं विद्यार्थ्यांना रक्त येईपर्यंत मारलं। कवठे महाकाळमधील माळी इंटरनॅशनल स्कूलमधील धक्कादायक प्रकार। अंबरनाथ पालिकेमध्ये 2 गटात पोलिसांसमोरच तुफान राडा। शहरातील पार्किंग टेंडरच्या वादातनं एकमेकांना तुफान हाणामारी। मुंबईकरांसाठी गुड न्यूज, वनराणी टॉय ट्रेन बोरिवली नॅशनल पार्कमध्ये पुन्हा सुरू होणार।